नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्टमधील पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 शिकणार आहोत. तर या ठिकाणी मी प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिले एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. म्हणजे ग्राफ काढण्याकरता त्या इक्वेशनचं आपल्याला फक्त काय करायचं आहे, टेबल बनवायचं आहे. हे टेबल पूर्ण करायचं आहे. तर इथे इक्वेशन दोन दिले, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि तर एक्स वाय हा काय भाग आपल्याला इथं नवीन झालेला आहे. तर एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 3. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. या इक्वेशनमध्ये जिथं एक्स आहे तिथे एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची 3. एक्सची व्हॅल्यू जर 3 ठेवली तर वायची व्हॅल्यू काय होईल ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. एक्सची व्हॅल्यू किती ठेवल्यानंतर 3 होईल, तर इथं आपल्याला 3 0 करून दिलेलं आहे ऑलरेडी. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 0. एक्सची व्हॅल्यू 3 वायची 0 म्हणजे इथं काय असणार आहे 0. या बॉक्समध्ये इथं असणार 0. आता दुसरा बघा, वाय कोऑर्डिनेट आहे 5. म्हणजे वायची व्हॅल्यू जर 5 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू किती असणार. तर आपण काय करूया, हे सोडवायचं. वायची व्हॅल्यू 5 ठेवायची म्हणजे एक्स प्लस काय होईल बघा, इथं रफ वर्क करू खाली आपण. वायची व्हॅल्यू ठेवायची 5 म्हणजे काय होईल, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. मग इथं जर आपण एक्स ठेवला तर एक्स इक्वल काय होईल 3 प्लस 5चं काय होईल -5. मग 3 - 5, 3 - 5 -2 म्हणजे ते येणार -2. मग पेअर कोणती मिळाली, ऑर्डर पेअर अशी. पहिली व्हॅल्यू एक्सची, दुसरी व्हॅल्यू वायची. इथं असणार आहे -2, 5. नंतर आता वायची व्हॅल्यू आहे 3. तर जिथं वाय आहे तिथं ठेवायचं आपण 3. मग काय होईल पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. जिथं वाय आहे तिथं जर 3 ठेवला म्हणजे काय होईल, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. आणि मग एक्स इज इक्वल काय होईल, एक्स इज इक्वल हा 3 आहे तसाच आणि प्लस 3चा काय होईल तिकडं -3. मग 3 - 3 0. आणि हे सुद्धा ऑलरेडी इथं करून दाखवलेलंच आहे 0 3. म्हणजे इथं काय असणार आहे 0. हे आपल्याला करायची गरजच नव्हती, इथं 0 3 ऑलरेडी दिलेलंच आहे. आता पुढचं बघ, दुसरा टेबल एक्स वाय. आता वायची व्हॅल्यू ठेवायची 0 आणि एक्सची किती आहे ते शोधायचं आपल्याला. जिथं वाय आहे तिथं आपण 0 ठेवूया म्हणजे काय होईल, एक्स मायनस वायची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4. देअरफॉर आता एक्स इज इक्वल टू, आता एक्स मायनस 0 म्हणजे एक्सच, म्हणजे एक्स इक्वल काय राहिला 4. म्हणजे तर एक्सची व्हॅल्यू असणार आहे 4. म्हणजे ऑर्डर पेअर काय मिळाला आपल्याला, क्रमिक जोडी 4 0. नंतर आता जिथं एक्स आहे ते ठेवायचं आहे -1. मग काय होईल पहा, एक्सच्या जागेवर जर आपण -1 ठेवला तर इथं -1 वाय इज इक्वल टू 4. मग आपल्या वायची व्हॅल्यू काढायची, -y तिकडे करूया प्लस वाय. वायची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे का. आणि -1 इथंच आणि प्लस 4चं इकडे काय होईल -4. -1 आणि -4 -5. y इज इक्वल आला -5. म्हणजे ऑर्डर पेअर आपल्याला -1 -5. आणि इथं कोण दाखवलेच 0 -4 0 -4. आता आहे असं केलं तरी चालते, किंवा हेच इक्वेशन आपण अशी व्हॅल्यू ठेवून करणार. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 - वाय असं एका बाजूला एक व्हेरिएबल ठेवायचं, किंवा वाय इज इक्वल टू 3 - एक्स असं पुढच्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कशा आपल्या व्हॅल्यू काढता येतील ते मी शिकवणार आहे. आता तुम्ही ह्या व्हॅल्यू सगळ्या भरून घ्या, टेबल पूर्ण करा, व्यवस्थित लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारा. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. म्हणजे आलेखाच्या साहाय्यानं ही सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची. आता सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणं म्हणजे काय,
ह्या दोन लाईनचा ग्राफ काढायचा आणि ह्या दोन लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच सोल्युशन ऑफ these two simultaneous इक्वेशन्स. आपण काय करूया, ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण ह्याची टेबल तयार करायला शिकलो. तर टेबल कशी करायची ते पहिल्यांदा आपण या इक्वेशनवरून शिकूया. पहिले इक्वेशन आहे x + y = 6. तर आता माझी मेथड अशी आहे, प्रत्येक इक्वेशन y = आणायचं. अतिशय सोपी मेथड आहे आणि इफेक्टिव्ह आहे, सर्वांना उपयोगी पडेल आणि याच मेथडनं तुम्ही करा. बघा तुमच्या नंतर लक्षात येईल. आणि पुढची जे एक्झाम्पल आहेत त्या प्रत्येक एक्झाम्पलला या मेथडचा उपयोग होणार आहे. आणि कसा होणार ते मी वेळच्या वेळी तुम्हाला दाखवून देईन. y = करायची प्रत्येक इक्वेशन काय करायचं, y = एका बाजूला y ठेवायचा +y आणि बाकी सगळं दुसऱ्या बाजूला लिहायचं. आता इथं +y आहे, इथं आपण +y ठेवूया म्हणजे y = इकडे काय होईल 6 आणि +x चा करायचा -x. काय केलं, y इथं ठेवला 6 इथंच +x चा -x आणि याचा लगेच टेबल तयार करायचा. छान मेथड आहे. x y आणि इथं x y. आता x ची कोणती किंमत ठेवायची आणि आपण y ची किंमत काढायची. x ची काय ठेवूया 1. x ची 1 ठेवली तर 6 - 1 किती होणार 5. y = 5. किती सोपं आहे बघा. x ची व्हॅल्यू ठेवली 1, 6 - 1 5. आता कोणती व्हॅल्यू ठेवा तुम्ही, x ची किंमत ठेवायची y ची काढायची. x ची काय ठेवूया 2, 6 - 2 कोणती ठेवा, 6 - 2 किती होईल 4. म्हणजे y = झाला 4. या कधी मायनस ठेवली किंवा 0 ठेवली, एक 0 ठेवला तर 6 - 0, 6 - 0 किती होणार 6. ऑर्डर पेअर काय मिळेल आपल्याला 2 4. दुसरी पेअर काय 0 6. बघ x ची व्हॅल्यू ठेवली 1, 6 - 1 5. ऑर्डर पेअर काय मिळेल आपल्याला 1 5. x ची व्हॅल्यू ठेवली 2, 6 - 2 4, 2 4. x ची व्हॅल्यू ठेवली 0, 6 - 0 6. मग जोडी काय मिळेल आपल्याला 0 6. आता दुसरा टेबल बघा, x - y = 4. आता इथं -y आहे, आपल्याला काय पाहिजे +y. याच्यावर काय करूया बघा, दुसरं घेऊन येतो इथे मी x - y = 4. तर याला काय करायचं -y चा करायचं तिकडं +y. मी करतोय असंच करा. इथं x +4 चा -4 हे काय आलं -y झाला +y. इकडं x +4 चा -4 म्हणजे y = काय, y = आहे x - 4. हे फक्त अदलाबदल करायची म्हणजे काय सांगा y = x - 4. किती छान आहे बघा. की लगेच असं झालं y = 6 - 6 हे झालं y = x - 4. त्याचं लगेच टेबल बनवायचं आपल्यासारखंच. इथं x y x y. आता x ची व्हॅल्यू ठेवायची, कोणती ठेवा x ची व्हॅल्यू की लगेच y मिळेल तुम्हाला. x ची व्हॅल्यू काय ठेवली 6. काय सांगा 6 - 4 2, 6 - 4 2. पेअर काय मिळेल आपल्याला 6 2. सांगा x ची व्हॅल्यू 3 ठेवली 3 - 4, 3 - 4 -1. किती छान आहे बघा. 3 - 1 झाला, 3 - 4 -1. पुन्हा काय ठेवली 0 ठेवा 0, 0 - 4, 0 - 4 -4. ऑर्डर पेअर मिळाली 0 - 4 आहे का छान. काय केलं आपण हे इक्वेशन y इथं ठेवला y, बाकी तिकडे -y होतो -y कडे गेला +y. इथं x +4 चा -4 म्हणजे झालं काय y = x - 4. हे टेबल बनवलं. आता हे दोन एकदा टेबल बनवले आपण की याचा ग्राफ काढायचा. आता प्रथम हे दोन टेबल लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारा. आता
दोन टेबल तयार केले तुमच्याकडे आहेत, तर त्या दोन टेबलचं आपण काय करणार आहे, इथं ग्राफ काढणार आहे. तर तुम्ही काय करायचं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे ग्राफ मध्ये काढून घ्या. त्याच्यानंतर हे दोन टेबल जे तुमच्याकडे आहेत त्यातले फक्त कोऑर्डिनेट फक्त मी त्या जोड्या फक्त इथे लिहून घेतलेले आहेत. आता काय करूया, एका एका लाईनचे प्लॉट ते पॉईंट प्लॉट करूया आपण. पहिली लाईन पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता हे कसं करायचं हे तुम्हाला वेळ झालेलं आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. इकडं उजवीकडे 1 2 3 4 इकडे पॉझिटिव्ह, इकडे डावीकडं निगेटिव्ह, वरती पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. हा एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. आता ह्या पहिल्या इक्वेशनचे 3 पॉईंट आहेत बघा, 1 5 2 4 आणि 0 6. आता हे पॉईंट प्लॉट करायचे. पहिला कोणता पॉईंट आहे, 1 5. आता 1 5 कुठे येणार, एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 5. आता तुमच्याकडे आली वय असेल तर बरोबर तुम्हाला इथं 1 च्या वर असं बरोबर दिसेल, इथं 1 च्या पुढं 1 च्या वर आणि 5 पासून इकडं. मी अंदाज इथून वर जातो, 1 पासून इकडं आणि 5 पासून इथं बघा, इथं असा पॉईंट येईल तो 1 5. तुम्ही काय हे डॉट डॉट करायचं नाही, मी माहितीसाठी मला सापडण्याकरता मी करतोय. अंदाज इथे येणार तो 1 5. लक्षात आहे का, कुठून काढलं सांगा, इथून 1 पासून वर, 1 पासून इथं गेलो, हे 5 पासून इकडं आलो, इथं पॉईंट आला बरोबर 1 5 झाला. दुसरा पॉईंट 2 4. 2 4 कुठे, 2 पासून वर आणि 4 पासून इकडं. 2 पासून वर जायचं असं आणि 4 पासून इथं, इथं असा पॉईंट येईल तो. तुम्ही हे डॉट डॉट करायचं नाही, तुम्हाला वही दिसतंय केले तरी चालतंय, परंतु आवश्यकता नाही. हा पॉईंट इथं आला पहा. पुढचा पॉईंट कोणता आहे, 0 6. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट 6 इथंच असणार. त्याचे कोऑर्डिनेट आपण नंतर लिहूया, प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट नंतर लिहू. झाले 3 पॉईंट. ह्या 3 पॉईंट मधून जाणारी लाईन काढायची इथं अशी. बघा बघू लागले का बघा, 1 हा 2 हा 3 आणि पुढे अशी जाईल खाली. बरोबर या 6 मधून जाते बघा, जाणारच आहे 6 मधूनच. तुमची कोऑर्डिनेट काय काय होते ते लिहूया. 1 5 1 5 या पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 5. दुसरा कोणता होता, 2 4 2 4 2 4 इथं 2 4. तिसरा पॉईंट 0 6 हा 0 6 इथं आहे पहा 0 6. आता हे 3 पॉईंट प्लॉट केले आपण, त्या 3 बिंदूमधून जाणारी लाईन काढली. त्यांचं कोणतं इक्वेशन आहे ते आपण नंतर लिहू. कोणतं इक्वेशन याचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या लाईनचा हा ग्राफ झाला. 3 पॉईंट प्लॉट केले, 3 मधून जाणारी लाईन काढली आणि त्याचं इथं इक्वेशन लिहिलं. आता दुसरी लाईन पहा, 6 2. एक्स कोऑर्डिनेट किती, 6 आणि वाय कोऑर्डिनेट 2. कुठे बघा, 6 च्या वर आणि 2 पासून इकडे असं आहे बरोबर, आणि 6 पासून वर असं इथं पॉईंट दिलं बघा, 6 च्या वर आणि 2 पासून इकडे. एक कोऑर्डिनेट 6, वाय कोऑर्डिनेट 2. याचे कोऑर्डिनेट काय असणार, 6 2 नंतर लिहूया. दुसरा पॉईंट 3 - 1. एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट -1. एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट -1. एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा -1. म्हणजे 3 मधून इकडे यायचं आहे आणि -1 मधून इकडे जायचं. हा इथं पॉईंट आलाय पहा. आणि लास्ट पॉईंट 0 - 4. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट -4 इथं आला पॉईंट. त्या 3 पॉईंट मधून जाणारी लाईन काढूया
आणि नंतर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहूया. 1, 2 आणि 3. जाते बरोबर लावायचं. इथून गेली पाहिजे तर प्रत्येक पॉईंट मध्ये अशी गेली पाहिजे. खाली जाऊ दे, पुढे वाढली चालते. आता पॉईंटचे कोऑर्डिनेट हा कोणता होता? 6, 2. बघा 6, 2 आहे. 6, 2. हे डॉट डॉट वगैरे तुम्ही काय करायचं नाही. तुमच्याकडे आली एक वय आहे, तुम्हाला हे दिसणार आहे. माझ्या माहितीसाठी मी केलेलं आहे. डॉट डॉट केले तरी चालतात, परंतु काय आवश्यकता नाही, काय याची गरज नाही. मला तो पॉईंट मिळण्याकरता मी केलं नाही. आता बघा, मग ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं आलाय बघा. पॉईंट 6, 2 हा काय 3, -1, 3, -1. ह्याचे 0, -1. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट -4. 0, -4 झाले का तिन्ही. आणि त्याचं इक्वेशन काय? x - y = 4. ती इथे लिहूया. x - y = 4 हे इक्वेशन. आता बघा, या दोन लाईन ह्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट झालेत. या पॉईंटचा x कोऑर्डिनेट किती आहे बघायचं. या पॉईंटचा x कोऑर्डिनेट किती येतोय? 5. y कोऑर्डिनेट किती येतोय? y इकडे येतो y ऍक्सिस वर. कितीवर आला? 1 वर. x कोऑर्डिनेट किती आला पॉईंटचा? 5 आणि y कोऑर्डिनेट आला 1. तुमच्या ग्राफ इथं छान दिसणार आहे. x कोऑर्डिनेट 5 आणि y कोऑर्डिनेट 1. मग त्याचे आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. 5 आणि 1 आणि हेच त्याचं सोल्युशन असणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 1, x = 5 आणि y = 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग ती इथं ग्राफवर लिहिल्या, इकडे लिहिल्या. काय लिहूया? x, y is equal x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू 1. 5, 1 आणि पुढे काय लिहायचं? इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. पाठीमागे आपण लिहितो प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये x, y = 5, 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहा काय काय केलं. पहिला टेबल तयार केले आणि हे पॉईंट प्लॉट केले आणि ह्या दोन लाईन काढल्या. ह्या दोन लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच सोल्युशन. इथं काय आलं? 5, 1. अशा पद्धतीनं हे 3 किंवा 4 मार्काला एक्झाम्पल येते. आणि याची स्कीम ऑफ मार्किंग कशी पहा. पहिला टेबल तयार केला अर्धा मार्क, 3 मार्काला असेल तर पहिल्या टेबलला अर्धा. एक टेबल तयार केला, पाठीमागे तुम्ही टेबल तयार केलेला आहे तो पहा. ते फक्त सांगतो मला. पहिला टेबल तयार केला अर्धा, कशा कशा मार्क आहेत पहा. दुसरा टेबल तयार केला अर्धा, दुसरा टेबल तयार केला किमतीचे अर्धा मार्क फक्त. त्याच्यानंतर तुम्ही हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढला त्याला अर्धा. ही पहिली लाईन बरोबर काढली, एक लाईन बरोबर काढली की त्याला अर्धा मार्क. दुसरी लाईन बरोबर काढली त्या स्टेपचा अर्धा. आणि उत्तर बरोबर लिहिलं शेवटचं त्या स्टेपला अर्धा. किती झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 6 स्टेपला अर्धा अर्धा मार्क. टोटल झाले 3 मार्क. आणि हे जर 4 मार्काला विचारलं तर हे लाईनचा, ही लाईन काढली तिथं अर्धा होता, तिथं 1 होणार. आणि ह्या लाईनचा अर्धा आहे तिथं 1. ही लाईनची इथं मार्क आहे. टेबलचा अर्धा अर्धा 1 होणार
आणि इथं काही 4 मार्क असेल तर पहिल्या टेबलला अर्धा, दुसरा टेबल अर्धा, त्याच्यानंतर एक्सिस वाय एक्सिस काढला हाफ, पहिली लाईन बरोबर आली 1, दुसरी लाईन बरोबर काढली 1 आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सोल्युशन अर्धा. ते झाले बघा, अर्धा अर्धा 1, अर्धा अर्धा 1 झाले 2, 3 आणि 4. म्हणजे फरक कसा आहे बघा, 4 मार्काला विचारलं तर ह्या लाईनला 1, ह्या लाईनला 1, 3 मार्काला विचारलं की लाईनचा केला अर्धा अर्धा. म्हणजे हेच एक्झाम्पल तिसऱ्या प्रश्नात सुद्धा येऊ शकते 3 मार्काला, चौथ्या प्रश्नात येऊ शकते 4 मार्काला. आपण प्रॅक्टिस त्या पद्धतीने करूया. पुढची जी एक्झाम्पल आहेत मोठी मोठी त्या एक्झाम्पलला अशी टेबल तयार करणं फार महत्त्वाचं आहे. आता ग्राफ तुम्ही काढू शकता. एकदा का तुम्ही टेबल तयार केला, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचा, त्या लाईन 2 काढायच्या काय असतील त्या, आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच सोल्युशन. आता मी एकाच टेबलचं तुम्हाला हा पहिल्याच इक्वेशनचा, पहिल्याच प्रश्नातले जे 2 इक्वेशन आहेत त्यांचा ग्राफ काढून दाखवला आहे आणि सोल्युशन काढले. आता बाकीच्या एक्झाम्पलचे फक्त आता मी तुम्हाला टेबल तयार करून देणार आहे. टेबल तयार करता आले की तुम्ही ग्राफ काढू शकता. ह्या ग्राफचा व्यवस्थित फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट मारा. टेबल तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच आणि असा ग्राफ वहीत काढा. 4 मार्क मिळवा, 3 मार्काला आले तर 3 मार्क मिळवा. स्क्रीनशॉट करून घ्या. आता मी दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घेतले. x + y = 5, x - y = 3. ग्राफ जे तुम्हाला काढायचे त्याचे फक्त आता मी टेबल तयार करून देणार आहे. टेबल तयार केले की ग्राफ तुम्ही काढू शकता. पहिल्याच इक्वेशनला मी काय पद्धत सांगितली तुम्हाला, मी तिथं y ठेवायचं, प्लस y असलं की y इथं ठेवायचा, 5 आहे तिथंच, प्लस 6 चा करायचा -6. पटपट पटपट आता आपण टेबल बनवूया. लगेच त्याचा टेबल बनवायचा. कसा होईल पहा. एक्स व्हॅल्यू कोणती ठेवा, पहिली 0 ठेवा. इथं पहिल्यांदा x y x y, x ची व्हॅल्यू काय ठेवली 0. 5 - 0, 5 - 0 5, 5 मधून 0 गेला, 5 राहिला, जोडी काय मिळाली 0 5. पुन्हा काय ठेवूया 1 ठेवला तर 5 - 1 4, 1 4. पुन्हा काय ठेवू 5 ठेवला तर 5 - 5 0. ही पेअर काय मिळाली 5 0. किती छान आहे बघा. y = आणायचं, 1 2 सोपं आहे. दुसरं बघूया, x - y = 3. मग काय सांगितली होती, या मायनस वायचा तिकडे करायचा प्लस वाय, इकडे केला y, इथं काय आहे x, प्लस 3 चा करायचा -3. म्हणजे काय झाला y = x - 3. मग त्याचा टेबल बनवायचा आपण, y = x - 3. याचा टेबल लगेच. किती छान मेथड आहे बघा, चुकतच नाही. x y x y काय करायची, x ची कोणती व्हॅल्यू ठेवा तुम्हाला डायरेक्ट y मिळेल. x ची व्हॅल्यू बोला 4, 4 - 3 1, 4 1. पुन्हा काय ठेवू 5, 5 - 3, x ची व्हॅल्यू ठेवली 5, 5 - 3 2. पेअर मिळाली 5 2. एक 0 ठेवा, 0 ठेवली, 0 - 3 -3. पेअर मिळाली 0 - 3. किती छान मेथड आहे बघा. y = आणा, पटकन व्हॅल्यू मिळवा. व्हॅल्यू पटकन लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून लिहा किंवा याचा स्क्रीनशॉट करा. आता तिसरं एक्झाम्पल आहे, x + y = 0 to x - y = 9. आता याला सुद्धा पहिल्याला काय करूया, x + y = 0 आहे, डावीकडे काय ठेवायचं फक्त प्लस y, y = ह्या +6 चा काय इकडं -6,
लगेच त्याचा टेबल बनवा. याचे 2 भाग करा, ते प्रत्येकाचे 2 2 करा, याचे 2 करा, प्रत्येकाचे 2 2 करा. एक्स वाय एक्स वाय, एक्स व्हॅल्यू काय ठेवली 0, तर वाय जेवढं काय होईल -0 म्हणजेच 0. एक्सची व्हॅल्यू ठेवली 1, एक्सची काय ठेवली 1, तर वाय जेवढं काय होईल -1. बरोबर आहे का? एक्सची ठेवली 1, वाय इज इक्वल टू -1. एक्सची ठेवली 3, तर वाय इज इक्वल टू -3. वाय काय होणार -3. आणि एक्सची व्हॅल्यू ठेवली -4, एक्सची काय ठेवली -4, तर वाय ची व्हॅल्यू काय होईल, हा पहिला मायनस आणि पुन्हा -4, मायनस मायनस प्लस 4. किती छान आहे बघा. वाय इज इक्वल टू -x आहे, उलट होते फक्त 1 तर -1, याची 3, याची -3, याची -4 तर याची 4. म्हणजे पेअर काय मिळाला 1 -1, 3 -3, -4 4. दुसरं इक्वेशन काय पहा, 2x - y इज इक्वल टू 9. तो काय सांगितलंय, मायनस वायला तर एका बाजूला करायचं, प्लस वाय करायचं पहिलं करा. मायनस वायचा काय झाला प्लस वाय, इथं 2x - 9 प्लस 9चं इकडं -9. इक्वेशन काय होईल, y इज इक्वल टू 2x - 9. याचा पुन्हा टेबल आता सारखाच. टेबल तुम्ही तयार केले, ग्राफ काढायचं काय अवघड नाही. एक्स वाय, तर एक्सची व्हॅल्यू काय ठेवा, काय ठेवली 1, तर 2 × 1 2, आणि 2 - 9 -7, जोडी काय मिळाली 1 -7. एक्सची व्हॅल्यू काय ठेवताय 4, कोणतीही ठेवा, 4 × 2 4 2 8, आणि 8 - 9 -1, बघा बरोबर आहे का, 4 -1. पुन्हा काय ठेवता 5 ठेवली, 5 2 10, आणि 10 - 9 1, पेअर काय मिळाली 5 1. टेबल तयार करा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ग्राफ काढा, पॉईंट प्लॉट करा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे तिसरं एक्झाम्पल तुम्हाला टेबल तयार करून दिलेलं आहे. टेबल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा.